हॅलो एव्हरीवन. तर इथे ना आपण साबुदाण्याची खिचडी बनवणार आहे. त्याच्यासाठी ना 2-3 तास मी हा साबुदाणा बारीक भिजवून घेतला आहे. आता आपण याला फोडणी देऊया. पॅनमध्ये आपल्याला इथे तूप घालायचं आहे. पॅन आपण इथे तापवून घेतलेला आहे. इथे जिरं घालायचं आहे. हे जिरं थोडंसं तडतडलं ना तर मग आपल्याला या मिरच्या घालायच्या, हिरव्या मिरच्या. आणि इथे साबुदाणा टाकायचा आहे. आणि याच्यातच आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकायचा, 1-2 चमचे टाकायचं आहे. आणि आता हे मिक्स करून घ्यायचं. याच्यात आपल्याला मीठ टाकायचं चवीप्रमाणे आणि थोडीशी ना चिमूटभर साखर टाकायची. आणि परत आपल्याला मिक्स करून घ्यायचं. आणि आता थोडंसं झाकण ठेवायचं वाफ बसवण्यासाठी. आता आपण हे झाकण काढणार आहे. आता आपला साबुदाणा रेडी झालाय. मस्त असा मोकळा आणि सुटसुटीत झालाय. तुम्ही बघू शकता त्याचा एक दाणा असा मोकळा झालाय. आणि आता गॅस बंद करायचा आणि आता आपण सर्व करून घेऊया. तर आता आपली मस्त उपवासाची साबुदाणा खिचडी रेडी आहे. तुम्ही पण ही रेसिपी अशी घरी ट्राय करून बघा. आणि आषाढी एकादशीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.